ब्रेकनंतर स्वागत. आसाममध्ये सध्या हिंसाचाराची परिस्थिती निर्माण झाली. ही परिस्थिती नेमकी का निर्माण झाली आहे याबद्दल आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत दिल्लीहून सुनील देवधर आहेत. देवधर सर, या संपूर्ण परिस्थितीचा विचार करता म्हणजे एक गोष्ट प्रामुख्याने पाहावी लागेल की 70च्या दशकात याची ठिणगी पडली, 80 मध्ये हे विषवृक्ष फोपावत गेला, 90च्या दशकात 93 आणि 94 मध्ये दोन मोठी या ठिकाणी शिरकाण करण्यात आली, हत्याकांड झाली आणि आता मात्र हे अतिशय फोपावले. या संपूर्ण इतिहासावर नजर टाकल्यास काय दिसतं आपल्याला? याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ऋषी, की आता हा फक्त आसामचा प्रश्न राहिलेला नाही. नक्कीच जसं महाजन साहेब म्हणाले त्याप्रमाणे अरुणाचल प्रदेशामध्ये एक 50,000 बांगलादेशींना 4 वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेश सरकारने बाहेर काढलं आणि ते आसाममध्ये आले आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केले की ते बांगलादेशी नाहीयेत, ते असमिया लोक आहेत. असंच नागालँडमधनं देखील आयडेंटिफाय करून बाहेर काढलं नागालँडच्या सरकारने आणि ते आसाममध्ये आले. जर राजकीय नकाशा बघितला तर लक्षात येतं अरुणाचलमधनं बाहेर पडलं, नागालँडमधनं बाहेर पडलं, भारतात आलं म्हणजे कुठे आलं तर आसाममध्ये येतं आणि आसाममध्ये लगेच राजकारण चालू होतं. म्हणजे बांगलादेशी आहेत म्हणून बाहेर काढलं जातं अरुणाचल प्रदेशमधनं. आसाममध्ये आल्यावर अचानक एक जादूची छडी फिरते, आणखीन ते भारतीय बनून जातात. तर याच्याकडे आपण मुख्य लक्ष दिलं पाहिजे की हे वोट बँक पॉलिटिक्स आहे. हेच पॉलिटिक्स त्या पश्चिम बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं गेलेलं आहे आणि आज तितकीच भयंकर स्थिती बांगलादेशी घुसखोरांमुळे बंगालमध्ये देखील निर्माण झालेली आहे. आणि दुर्दैवाने आज ममता बॅनर्जी देखील सीपीएमनी केलेलं वोट बँक पॉलिटिक्स पुढे कंटिन्यू करतायत. आज दिल्ली सारख्या ठिकाणी देखील 25 लाख बांगलादेशी आहेत आणि यमुना पार म्हणून तो एरिया आहे आणि दिल्लीच्या उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न, नक्कीच अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मी पुन्हा एकदा जाणार आहेत महाजन सरांकडे. सर, आपण पाहिलं की या चर्चेत वारंवार एकच मुद्दा अधोरेखित होतोय, तो म्हणजे मतपेटीचं राजकारण. तुम्ही आसामचा भौगोलिक इतिहासाबद्दल मगाशी बोललात. या संपूर्ण परिस्थितीचा विचार करता ही जातीयवादीची जी विषवल्ली आहे ती फोपावण्यास नेमकी काय कारण आहेत आणि नेमके कोण जबाबदार आहे, तुम्हाला काय वाटतं सर? असं आहे, हे जे मतपेटीचं राजकारण आहे आणि घुसखोरांना जे आत येऊ देणं चाललेलं आहे हे जवळजवळ गेले 20-25 वर्ष सुरू आहे. जर आपल्याला कल्पना असेल 71 सालची लढाई जी आपण पाकिस्तानशी लढलो, इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होत्या, त्यांनी लढाई करायचं ठरवलं. कारण काय 70 ते 80 लाख बांगलादेशी भारतामध्ये आले होते आणि त्यांना ते असह्य झालं आणि त्यांनी लढाई केली. आणि आजची परिस्थिती काय आहे, 3.5 to 4 कोटी बांगलादेशी आज भारतामध्ये आहेत, तरी पण आजचं सरकार लढाई करायला तयार नाही. आणि दुसरी म्हणजे आपण त्यांना ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि या घुसखोरांनी आता मतपेटीचं म्हणजे त्यांनी आता इतके ते वरच्या लेवलला आता ते गेलेले आहेत की त्यांनी आता आपला वेगळा पक्ष तयार केलेला आहे. एक काळ ते काँग्रेसला मत देत होते किंवा तिथली रुलिंग पार्टी लेफ्ट फ्रंट जी वेस्ट बेंगॉलमध्ये होती त्यांना मतं मिळायची. पण नंतर त्यांनी विचार केला की आम्ही यांना मतं का द्यावी, म्हणून त्यांनी आपली स्वतःचीच पार्टी फॉर्म केली. आणि तुम्हाला कल्पना असेल की मागच्या इलेक्शनमध्ये जे आता झालं, प्रणब मुखर्जी जे राष्ट्रपती बनले त्यांची इच्छा होती की काँग्रेसनी AUDFशी समझोता करावा. पण तरुण गोगोईंना कळालं की हा कॅन्सर एवढा जास्त पसरलेला आहे, त्यांनी तो समझोता होऊ दिला नाही. आणि आज मेन अपोजिशन पार्टी ही बांगलादेशी आहे. त्याच्यामुळे जी धोरणात्मक जी लढाई असते ती कधी लढली जाऊ शकतच नाही. 1/3 जर MLA जर बांगलादेशी असतील तर काय होईल? नक्कीच सर, एकूणच हा विचार करता आसरा मागायला आले आणि छत्र हिरावली अशी एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. या संपूर्ण परिस्थितीचे दूरगामी आणि भविष्यावर काय परिणाम असतील याबद्दल आपण बोलणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा प्राईम वॉच. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बांगलादेशी घुसखोरांनी केलेला हिंसाचार आणि त्यात भरडले गेलेले आसामी नागरिक या परिस्थितीबद्दल आपण चर्चा करतोय. मी जातोय दिल्ली स्टुडिओला. आपल्यासोबत देवधर आहेत. देवधर सर, आपण पाहतोय की या संपूर्ण बांगलादेशी घुसखोरांनी आज जी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण केली आहे त्यामुळे स्थानिक जनतेला जगणं हे प्रचंड भयावह झालंय. या परिस्थितीवर आता पुन्हा एकदा सामाजिक भान जागृत करण्याची आणि कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. तुम्हाला काय वाटतंय? अगदी बरोबर आहे. सामाजिक जाण निर्माण झाली पाहिजे, तो एक महत्त्वाचा मुद्दा बनला पाहिजे चर्चेचा. इंटेलेक्च्युअल लेवलवरती याची डिस्कशन झाली पाहिजे, चर्चासत्र देशभर झाली पाहिजेत.
एक माहितीसाठी म्हणून सांगतो, मुंबईमध्ये होणाऱ्या 11 जुलैच्या बॉम्बलास्टच्या घटना किंवा अन्य देशभरातल्या दहशतवादी घटनांमध्ये जे पकडले गेलेले लोक आहेत त्याच्यात खूप चांगल्या संख्येने बांगलादेशी घुसखोर देखील सामील आहेत, त्यांची नावं आहेत. आणि आज मुसलमान दहशतवादी संघटनांचं एक मुख्य केंद्र बांगलादेश बनलेलं आहे आणि त्याच्यामुळे तिकडनं ही सगळी घुसखोरी बरोबर दहशतवाद देखील पसरवण्याचा प्रयत्न होतोय. याच्याबद्दल जागृती निर्माण केली पाहिजे समाजामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा बॉर्डर फेन्सिंग पक्क केलं पाहिजे, पूर्णपणे ती बॉर्डर सील केली पाहिजे. जे बांगलादेशी आहेत ते डिटेक्ट केले पाहिजेत आणि त्यांची नावं मतदाता सूचीमधनं डिलीट केली पाहिजेत. जोपर्यंत ते वोट बँक पॉलिटिक्स करतायत तोपर्यंत त्यांचं लांगुल चालन चालू आहे. त्यांना इथे बिर्याणी खायला घालण्याचं धोरण चालू आहे. एकदा मतपेटीत त्यांचं मतदान बंद झालं, मतदाता सूचीवरची नावं डिलीट झाली की मग आपोआप ते रुळावर येतील. त्यांच्यासाठी विशेष कायदे संपूर्ण परिस्थितीवर आता कडक पावलं उचलण्याची गरज आहे. माझा शेवटचा प्रश्न मी महाजन सरांकडे जाणार आहेत. सर मला सांगा, औरंगाबादला मी जातोय, मला सांगा एकूणच या परिस्थितीवर आता कडक पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे, पण हे भविष्यात रोखता येऊ शकतं का? थोडक्यात काय सांगाल? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कडक पावलं निर्माण करायला पाहिजे. आपल्याला एक गोष्ट कळायला पाहिजे की ईशान्य भारतामध्ये जवळजवळ 150हून जास्त आतंकवादी वेगवेगळे ग्रुप्स आहेत आणि ते पहिले कोणी नागालँडमध्ये होते, कोणी मणिपूरमध्ये होते. आता त्याच्यामध्ये बांगलादेशमधल्या हुजी वगैरे अशा आतंकवादी ग्रुप्सची भर पडलेली आहे. त्याच्यामुळे आता हे केवळ घुसखोरांचे ग्रुप बनलेले आहेत आणि पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI हे याचं एक मोठं केंद्र होतं बांगलादेशमध्ये. नशिबाने आता तिथे हसीना वाजूचं जे सरकार आलेलं आहे त्यांनी आता त्यांना ते उघडपणे कारवाई करू देत नाही, पण जेवढी इम्प्रूव्हमेंट व्हायला तेवढी झालेली नाही आहे. तर म्हणून आता जर आपल्याला हे घुसखोरीचा जर कॅन्सर थांबवायचा असेल तर आपल्याला अक्षरशः 100 वेगवेगळ्या फ्रंटवरती लढावं लागेल. एक तर जे घुसखोर आहेत त्यांना पकडून त्यांना वोट बँकमधून काढायला पाहिजे, फेन्सिंग ठीक करायला पाहिजे, गुप्तहेर माहिती ठीक काढायला पाहिजे, आतंकवाद्यांना पकडायला पाहिजे. हे जे म्हणजे यांचे ज्या असेंब्ली सीट्स आहेत या कायमच्या फ्रीज करायला पाहिजे. आता काय की आज यांना 30 सीट्स आहेत, उद्या 35 होतील, 40 होतील, कारण यांची लोकसंख्या एकूणच सर आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अतिशय वेगवान आणि आक्रमकरित्या कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे, कारण नाहीतर सीमेपल्ल्याड असणारा हा राक्षस कधी आपल्या उंबऱ्याच्या समोर येईल हे आपल्याला कळणार नाही. धन्यवाद. मी दोघांचेही मानतो आपण या चर्चेत आलात आणि अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अशी माहिती दिली. आजच्या प्राईम वॉचमध्ये इथंच थांबूयात. पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.